श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर कालच्या भागात आपण पाहिलं होतं की शंकर भट आणि तिरुमलदास दोघंही हे ध्यानात बसले होते आणि त्यांनी पुढची चर्चा दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तिरुमलदासांनी आपले आन्हिक उरकून घेण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, त्यांनी शंकरभटाला काय सांगितले, शंकरभटा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य आणि अपूर्व आहे. तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह आहे. त्या कारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महाभाग्य तुला लाभले आहे. असा दिव्य योग श्रींच्या संकल्पानेच तुला लाभला आहे. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती शिणावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्याजवळ येत असे. ती शक्तीसुद्धा आता शिणावली होती. जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते आता अजिबात घाबरेनासे झाले. वेळ पडल्यास त्यांचा उपवास करून त्यांना दुखावीत असत. त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा खालावत चालली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा त्यांना काही वेळा भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यावेळी आचार्य बापांना त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे येत होते. राजशर्माच्या घराकडून वळसा घेतल्यावर तो मार्ग येई तो थेट बापन्नाचार्यांच्या घराकडे जात असे. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्याच घरी राहत. नरसिंह वर्मा आणि श्री व्यंकटय्या श्रेष्ठी यांच्या घरीसुद्धा ते स्वेच्छेने जात. श्रीपादांशी बोलावे असा नरसावधींच्या मनात आले. त्या गोंडस व लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन त्याचे लाड करावे असे त्यांना वाटले. नरसावधानींची दृष्टी श्रीपादांवर पडली. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केले. ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. नरसावधानींनी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तेथे श्रीपाद श्रीवल्लभ श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिश्किलपणे हसले आणि नरसावधानींनी भिक्षा घेऊन नरसिंहवर्मांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंहवर्मांच्या खांद्यावर खेळत असलेली दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिश्किलपणे हसले. एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी आणि आजोबा बाप्पन्नाचार्यांच्या घरी होते. नरसावधानींना ते स्वप्न आहे की विष्णुमाया हे कळतच नव्हते. आता गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले. पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे अशी लोक निंदा करू लागले. त्या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांची ती अवस्था पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते. त्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून पती पत्नींना अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याची भाजी व भोजन करण्याचा आग्रह केला, परंतु श्रीपादांनी जेवण्यास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्ही एकाच वेळी संयोग झाल्यास ते अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात, तर अविवेकी त्या लाभास मुक्तात. श्रीपाद प्रभूंनी त्या पतीपत्नीच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मासाठी नसून पुढल्या जन्मासाठी. पुढच्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत नरसिंह सरस्वती या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले. एखादे समय चंद्रासूर्याच्या गती बदलणे साध्य होईल, पण प्रभूंच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचमहाभूतांसहित कोणत्याच जीवास शक्य नसते. जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले, तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य आणि नित्य नूतन आहेत. देवघरात बसून प्रभूंनी नरसावधानी व त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज गुरुवार असल्यामुळे प्रत्येकाचीच धावपळ असेल, त्यामुळे आज आपण कथेत खंड पडू नये म्हणून थोडीसाच कथाभाग घेतलेला आहे. तर काय झालं, नरसावधानी हे दुसऱ्या दिवशी शंकर भटांनी आणि तिरुमलदासांनी आपलं स्नानादी सगळं कर्म आटोपून घेतले. त्यानंतर शंकर भट
नाही, तिरुमलदास शंकरभटांना सांगू लागले की शंकरभटा, जर तुझ्या हातून श्रीपाद वल्लभ चरित्र लिहिले जाणार आहे तर हा श्रीपादांचाच संकेत आहे आणि तू मोठा भाग्यवान आहेस. कारण का श्रीपादांचा अनुग्रह होणे, त्यांची कृपा होणे ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे तुला जर श्रीपादांनी तुझ्यावर जर कृपा केली आहे तर हा तू खरंच मोठा भाग्यवान आहेस. आता पुढची कथा अशी होती की नरसावधानींना मृत्युमुखातून परत आल्यावर त्यांची सगळी शक्ती क्षीण होत चालली. त्यांचे शरीर सुद्धा क्षीण होलं. त्यांच्याकडे दारिद्र्य आले. त्यामुळे त्यांना भिक्षा मागून जगावे लागायचं. तर ते असेच भिक्षा मागण्यासाठी म्हणून ते बापन्नाचार्यांच्या घरी गेले. तर भिक्षा मागताना बापन्नाचार्यांच्या घरी गेले असताना त्यांना तेथे श्रीपाद वल्लभ खेळताना दिसते. नाही, त्यांना बापन्नाचार्यांच्या घराकडून वळसा जात असताना श्रीपाद वल्लभ त्यांच्या घरी खेळताना. तर श्रीपाद वल्लभ हे लहानपणी बराच काळ आपल्या आजोबांच्याच घरात असत. त्यामुळे तिथे नरसावधानींना ते खेळताना दिसले. पुढे श्रीपाद वल्लभ त्यांना श्रेष्ठींच्या म्हणजे व्यंकटय्या श्रेष्ठींच्याही घरी दिसले. तेही त्यांच्याबरोबर खेळत होते. आणि थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना ते परत कुठे दिसले तर नरसिंह वर्मा जे आहेत. आता हे नाव लक्षात घ्या, नरसिंह शर्मा नाही आहे, तर हे नाव कोणाचं आहे काय. मागे मी म्हटलं ना, हे तीन पात्र बापन्नाचार्यालू, व्यंकटय्या श्रेष्ठी आणि तिसरे जे होते ते नरसिंह वर्मा. आता नरसिंह वर्मा हे सुद्धा तिकडचे एक वैश्यवाणी होते, जे त्यामुळे त्यांना श्रीपादां त्यांच्या खांद्यावर खेळताना असे दिसले. त्यांच्या तिथे सुद्धा म्हणजे नरसावधानींना श्रीपादांचे 3 ठिकाणी दर्शन झाले एकाच वेळेला. आणि नरसावधानी तेव्हा पिठापूरमधली लोक निंदा करत लागत. त्यामुळे ते भ्रमिष्ठासारखे झाले आणि परत आपल्या घरी आले. घरी त्यांना भ्रमिष्ठासारखे घरी आल्यावर पाहिल्यावर त्यांची पत्नी ही अगदी पत्नीला खूप दुःख झाले व ते दोघंही देवघरात गेले. देवघरात गेल्यावर त्यांना काय दिसले तर त्यांच्या देवघरात श्रीपाद वल्लभच त्यांना तिथे बसलेले दिसले. तेव्हा नरसावधानी आणि त्यांच्या पत्नींनी राजगिऱ्याचं भोजन केलं होतं आणि ते स्वीकारण्यासाठी श्रीपाद वल्लभांना विनंती केली. पण श्रीपादांनी त्यांची विनंती मान्य केली. पण ते काय म्हणाले, मी आपल्या घरचे भोजन आता घेणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन तेव्हा तुम्ही जेव्हा पुन्हा जन्म घेऊन तेव्हा याल तेव्हा मी तुमच्या हातचे भोजन स्वीकारेन, असे श्रीपाद वल्लभांनी त्यांना सांगितले. तर ही अशी कथा होती. आणि त्यानंतर श्रीपाद वल्लभांनी त्यांना उभयतांना म्हणजे नरसिंहावधानी आणि त्यांच्या पत्नीला हितोपदेश केला. तो हितोपदेश काय होता ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण आजचा प्रश्न असा आहे की श्रीपाद वल्लभांनी नरसावधानींना कधी ते भोजन स्वीकारतील असे सांगितले, ते उत्तर द्यायचं. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.